नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता साक्षीच्या विरोधात सगळ्यात भयानक पुरावा मिळताच प्रिया ही महिपतकडे काम करत होती आणि प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी असल्याचे भर कोर्टात अर्जुन आता जज समोर एकाच तगड्या पुराव्याने कसा सिद्ध करतो. आणि जज समोर आता प्रिया ही महिपतकडे काम करत होती आणि प्रियाने दिलेले स्टेटमेंट हे खोटे होते आणि मधुभाऊंनी दिलेले स्टेटमेंट आणि प्रियाने दिलेले स्टेटमेंट यामधली तफावत आता एकाच पुराव्याने जज समोर आणून प्रियाने जी साक्ष दिली ती खोटी साक्ष दिली आणि ब्युटिकच्या त्या भयानक पुराव्याने साक्षी ही त्या व्हिलाजच्या खुनाच्या रात्री आश्रमात आली होती. आणि त्यावेळेस आता प्रियाने तिथे खोटे स्टेटमेंट दिले. खरा खून कोणी केला, प्रियाने हे सगळं बघितलं असून तरीसुद्धा खोटे स्टेटमेंट दिल्याचे अर्जुन आता समोर आणून जज समोर अर्जुन आता प्रियाला त्या क्षणी कशा बेड्या ठोकतो. आणि आता साक्षी ही विलासच्या खुनाच्या रात्री आश्रमातच होती हे सिद्ध होऊन आता अर्जुन पुन्हा कशी केस फिरवतो. आणि त्याच वेळेस आता मधुभाऊच्या सुटकेची पताका अर्जुन कशी जज समोर भर कोर्टात फडकवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली दोघेही आता ब्युटिकमध्ये आता पुरावे शोधण्यासाठी निघालेले असतात. भर रात्री त्यांच्या गाडीतून आता अर्जुन आणि सायली दोघेही ब्युटिकच्या दुकानासमोर आलेले असतात. आणि त्या ब्युटिकच्या मालकिनीने दुकान बंद करताच खिडकीतून आता बरोबर अर्जुन आणि सायली आतमध्ये जातात. आतमध्ये जाताच रिसेप्शनिस्ट पाशी जाऊन तिथील रजिस्टर आता दोघेही चेक करू लागतात. मोबाईलच्या उजाडात आता सायली त्या रजिस्टरमध्ये सगळी पेज बघत असते आणि त्या रजिस्टरमध्ये कोणता कस्टमर किती नंबरच्या सिरियलमध्ये आहे हे सगळं आता त्यामध्ये नमूद केलेलं असतं. आणि अखेरीस साक्षी सिक्रे हे नाव सायलीला दिसते. साक्षी सिक्रे हे नाव सायलीला दिसून 17 नंबर हा साक्षी सिक्रेचा असतो. आणि त्याच वेळेस ते सत्य समजताच आता मात्र ब्युटिकवाली तिथे येते. आणि ब्युटिकवाली आल्याची चाहूल लागताच अर्जुन आणि सायली हे कपड्याच्या आडबाजूला लपतात. ब्युटिकवाली आता इकडे तिकडे बघत तिची राहिलेलं गोष्ट घेऊन तेथून निघून जाते. त्यानंतर आता पटकन 17 नंबर हा साक्षी सिक्रेचा असतो. आणि 2022मध्ये साक्षी सिक्रेने त्यांच्या दुकानाची ॲथोराइज्ड कस्टमर म्हणून आता डील घेतलेली असते. आणि लगेच आता 17 नंबरची फाईल 2022ची आता कपाटाच्या त्या रॅकमध्ये अर्जुन आणि सायलीला दिसते. आणि त्यामध्ये लगेच आता समोर आलेले असते ते साक्षीने त्या दुकानात जे काही खरेदी केलं त्याची बिलं, कपड्याची बिलं, सोन्याची बिलं, ते सगळं आता अर्जुन आणि सायली समोर आलेलं असतं. आणि दोघेही त्या कपड्याच्या बिलाचे त्यांच्या मोबाईलमधील सगळे फोटो काढतात. सगळ्या फाईलमधील सगळ्या बिलाचे ते फोटो आता अर्जुन आणि सायलीकडे आलेले असतात. नंतर पुन्हा ती फाईल व्यवस्थित कपाटात ठेवून आता अर्जुन आणि सायली दुकानाच्या बाहेर पडतात. खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायलीला आता आनंद झालेला असतो. आणि आता काही जरी झालं तरी आता मधुभाऊची सुटका होणे हे अटळ आहे आणि त्याला आता कोणीच अडवू शकत नाही. आणि त्याचबरोबर आता अर्जुनच्या हेही लक्षात आलेलं असतं की आता या बिलामधून हे तर प्रूव्ह होणार आहे. साक्षीने ब्युटिकवाल्याच्या त्या दुकानामधून कपडे खरेदी केली होती. त्यांचे ॲथोराइज्ड आता कस्टमरसुद्धा होती. तरीसुद्धा ती ब्युटिकवाली कामाला असलेली मुलगी आपल्यासोबत खोटं बोलली हे आता अर्जुन सायली समोर आलेले असते. आणि आता सायली म्हणते की आता काहीही केलं तरी त्या मुलीला उचलायचं आणि ती खोटं का बोलली हे सत्य आपल्याला आता तिच्याकडूनच समजेल. तिला आपण आता थोडीशी धमकी दिली तर तिच्याकडून सुद्धा आपल्याला पुरावा मिळेल हे आता अर्जुन सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली घरी येतात.
इकडे आता पूर्णाची कल्पना समोर बसलेलेच असतात. अर्जुन आणि सायली उशिरा आल्यामुळे आता अगोदरच प्रियाने ते त्यांच्या रूमला लॉक लावून गेल्याचे पूर्णाई समोर आणलेले असते आणि त्यामुळे पूर्णाई ही अर्जुन आणि सायलीवर भडकलेली असते. जरी पूर्णाजी आणि ही अर्जुन सायलीवर भडकते तरीसुद्धा आता अर्जुन आणि सायली बरोबर आता त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि बेडरूममध्ये आल्यानंतर लगेच आता अर्जुन आणि सायली चौघांचेही फोटो आता ब्लॅकबोर्डवरती लावतात. चौघांचे फोटो ब्लॅकबोर्डवरती लावल्यानंतर आता पुन्हा अर्जुन ते पुरावे समोर धरतो आणि आता अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, हे बघा, आता त्या दुकानाचे साक्षीचे सगळं बिलं आपल्यासमोर आलेले आहेत. त्या दुकानामधून साक्षीने काय काय खरेदी केली हे आता सगळं सायली बघते आणि सायली म्हणते की अर्जुन सर, हे बघा, त्या साक्षीने सोन्याचे पेंडंटसुद्धा खरेदी केले होते आणि त्याचं हे बिल, आणि ते आता सगळं अर्जुन बघतो. आणि त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की म्हणजे साक्षी ही तो सोन्याचा तुकडा आपल्याला आश्रमात सापडला, नक्कीच तो सोन्याचा तुकडा आता साक्षीचा आहे. आणि आता साक्षीने ते कोणते सोन्याचे पेंडंट खरेदी केले होते हे जर आपल्या समोर आलं आणि जर हा तुकडा त्या सोन्याच्या पेंडंटला मॅच झाला तर त्या रात्री साक्षी आश्रमात आली होती हे नक्कीच सिद्ध होईल. पण आता ते सोन्याचं पेंडंट या तुकड्याला मॅच करायचं कसं, हा प्रश्न आता अर्जुन सायली समोर उभा राहिलेला असतो. आणि विचार करत आता अर्जुन म्हणतो की यासाठी आता आपल्याला मदत करेल ती ब्युटी पार्लरमधील काम करणारी मुलगी. आणि जेव्हा ती मुलगी आपल्याला खोटं बोलली त्याच वेळेस याचा अर्थ ते सोन्याचे पेंडंटसुद्धा त्या मुलीला कोणते दिले हे माहीत असेल. आणि ताबडतोब आता इकडे मोठी भयानक घटना घडून अर्जुन आता त्या ब्युटीकवालीला गाठतो. जेव्हा दुसऱ्या दिवशी ती ब्युटीकवाली दुकानातून काम संपल्यानंतर बाहेर पडते त्याच वेळेस अर्जुन आता तिला धरतो आणि आता अर्जुन त्या ब्युटीकवालीला आता लगेचच पोलिसी हिसका दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, आम्ही तुमच्याकडे साक्षी ही तुमच्या डीलरची कस्टमर होती की नाही हे शोधायला चौकशीसाठी आलो होतो. त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत खोटं का बोललात? तर त्या मुलीची आता घाबरगुंडी उडालेली असते. अर्जुन म्हणतो, हे बघा, आता तुमचे पितळ उघडे पडले. साक्षी ही तुमच्या दुकानाची कस्टमर होती याचे पुरावे आता आमच्याकडे आहेत. तुम्हाला दाखवू का? आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हे बघा. आणि अर्जुन आता त्याच्या मोबाईलमधील साक्षीचे त्या दुकानातील खरेदी केल्याची सगळी बिलं आता त्या ब्युटीमध्ये काम करणाऱ्या मुलीला दाखवतो आणि म्हणतो की तुम्ही आमच्याबरोबर त्यावेळेस खोटं का बोलल्या? आता त्या मुलीची घाबरगुंडी उडते आणि लगेच आता ती मुलगी, साक्षी मॅडमने हे आम्हाला लपून ठेवण्यासाठी सांगितलं होतं असे बोलते. आणि ते ऐकताच आता भयानक धक्का बसलेला असतो. आणि अखेर साक्षीने आता आपल्याला कळू देऊ नये म्हणून या मुलीलासुद्धा पैसे दिल्याचे अर्जुन समोर आलेले असते. अर्जुन म्हणतो की आता तुम्हीसुद्धा यामध्ये अटकणार आणि तुम्हीसुद्धा आता जेलची खडी फोडायला जाणार. ते ऐकताच ती मुलगी घाबरते आणि म्हणते की माझा तर यामध्ये काहीच संबंध नाही. अर्जुन म्हणतो, संबंध कसा नाही? अरे वा, तुम्ही खोटं तर बोललात आणि वरून तुम्ही खोट्याला साथ दिली आणि आता बघा तुम्हाला सुद्धा कसे जेलमध्ये खेचतो ते. अर्जुनकडे आता ती मुलगी गयावया करू लागते, म्हणते की माझी चूक झाली सर, मला माफ करा. अर्जुन म्हणतो की मग आता मला तुम्ही या केसमध्ये तुमची मदत हवी आहे. ती जर तुम्ही केली तर तुम्ही यातून सही सलामत बाहेर पडताल. ती मुलगी म्हणते की काय मदत करायची? अर्जुन म्हणतो, हे बघा, आता साक्षीने त्या दुकानातून जो काही पेंडंट सोन्याचा खरेदी केला होता त्याची आम्हाला प्रतिकृती डुप्लिकेट पाहिजे. तर लगेच ती मुलगी की म्हणते हो देते. आणि दुसऱ्या दिवशी आता अर्जुन सायली दुकानात जाऊन ती मुलगी सेम टू सेम ते पेंडंट आता अर्जुनला दाखवते आणि तो सोन्याचा तुकडा बरोबर त्या पेंडंटला मॅच झालेला असतो. आणि लगेच आता अर्जुन समोर सत्य आलेले असते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तो
तुकडा म्हणजे ते सोन्याचं पेंडंट घालून साक्षी ही आश्रमात आली होती आणि विलासच्या खुनाच्या झालेल्या त्या झटापटीत तो सोन्याचा तुकडा साक्षीकडून तुटून त्या आश्रमात पडला हे आता सिद्ध झालेलं असतं. आणि लगेच आता अर्जुन हा पुन्हा घरी येतो. अर्जुन म्हणतो की आता सायली मला अजून एक सत्य समजलंय आणि ते सत्य म्हणजे ज्या वेळेस आपल्याला प्रियाने साक्ष दिली होती कोर्टात आणि मधुभाऊंनी जी विलासच्या खुनाची साक्ष दिली होती त्या साक्षीमध्ये दोघींमध्ये खूप फरक आहे. याचा अर्थ प्रियाने जी कोर्टात साक्ष दिली ती साक्ष खोटी आहे आणि याचा अर्थ प्रिया ही महिपतकडे अगोदरपासून काम करत असल्याचे सत्य आता अर्जुनसमोर आले असते आणि म्हणून प्रियाने कोर्टामध्ये साक्षीला वाचवण्यासाठी खोटी साक्ष दिल्याचे आता अर्जुनसमोर येऊन लगेचच आता अर्जुनने कोर्टात सुनावणी बोलावलेली असते आणि कोर्टात सुनावणी बोलावता जिकडे महिपत आणि प्रियाचे धाबेदार आणलेले असतात. आता दोघांनाही नोटीस गेलेली असते आणि या अर्जुनने आता कोणता पुरावा आणलाय याचं आता महिपतला काही कळेनासं झालेलं असतं. ताबडतोब आता महिपत हा आता प्रियाला फोन लावतो. नागराजसुद्धा आता महिपतकडे आलेला असतो. तर महिपत म्हणतो की अगं ये पोरी, तुला तिथे राणी बनून पाठवलेलं नाही आहे. मी तुला त्या अर्जुन आणि सायलीवरती नजर ठेवायला सांगितलं होतं आणि त्या अर्जुनने कोर्टात सुनावणी मागवली. तेव्हा काय असं त्याला मिळालं की जेणेकरून सुनावणी मागितली. आता प्रियाची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते. प्रिया म्हणते की मी तर त्यांच्यावरती नजर ठेवून आहे, पण आता काय आणलंय ते मलाच माहिती नाही. बहुतेक आता माझासुद्धा हा अर्जुन घात करतो की काय. आता महिपत आणि प्रिया दोघेही चांगलेच चपापलेले असतात आणि आता लगेच दुसऱ्या दिवशी कोर्टाची सुनावणी असल्यामुळे सगळेजण कोर्टात हजर होतात आणि आता पहिल्यांदाच आता अर्जुन हा प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. प्रिया आता विटनेस बॉक्समध्ये येताच आता अर्जुन विलासच्या आश्रमाच्या रात्री काय काय घडलं होतं, विलासच्या खुनाच्या दिवशी काय काय तू बघितलं, हे सगळं आता प्रिया मधुकर तुम्ही मला सांगताल असे आता अर्जुन बोलतो. तर प्रिया म्हणते की अहो किती वेळा मी तुम्हाला सांगितलंय. तर अर्जुन म्हणतो आज पुन्हा एकदा ऐकायचंय आणि प्रिया त्या खुनाच्या रात्री घडलेली हकीकत सांगते. प्रिया म्हणते की मी कपाटाच्या आड बाजूला लपले होते. मधुभाऊंनी विलासवरती पिस्तूल रोखला होता आणि आता मधुभाऊ विलासमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं आणि त्याच वेळेस मधुभाऊंनी आता त्यांच्या पिस्तूलमधून आता विलासला गोळी मारली. आणि लगेच हे सत्य सांगताच अर्जुन म्हणतो की मिस प्रिया मधुकर, तुम्ही हे सगळं खोटं स्टेटमेंट देता. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, तुमच्या स्टेटमेंटप्रमाणे मधुभाऊंनी विलासवर गोळी चालवली तर त्यावेळेस फक्त तिथे कोण कोण होतं. तर प्रिया म्हणते फक्त मीच एकटी होते. त्यानंतर आता अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. साक्षी येताच आता अर्जुन पुन्हा साक्षीला विचारतो की मिस साक्षी, मला एक सांगा, त्या आश्रमामध्ये आम्हाला प्रितेश ब्युटिकचं हे कार्ड सापडलं होतं. त्या रात्री तुम्ही आश्रमात आला होता आणि हे कार्ड तुमच्याकडून तिथे पडलं विलासच्या खुनाच्या झटापटीत, बरोबर ना? तर आता साक्षी म्हणते मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, प्रितेश ब्युटिकचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. मी त्या दुकानाला माहीतसुद्धा नाही आहे ते दुकान मला. तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही पुन्हा खोटं बोलताय साक्षी. साक्षी म्हणते की मी कशाला खोटं बोलू. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की तुम्ही त्या दुकानाच्या कस्टमर होत्या साक्षी शिकरे. तर लगेच साक्षी म्हणते की हे असं होऊच शकत नाही. तर अर्जुन लगेच त्याच्या मोबाईलमधील ते प्रितेश ब्युटिकचे साक्षीने खरेदी केलेले आत्तापर्यंतचे सगळे बिलं आता जजसमोर आणतो आणि लगेच ते बिलं आता जज बघताच अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे तुमच्यासमोर खोटं बोलल्या जज साहेब. आणि हे बघा, प्रितेश ब्युटिकची साक्षी शिकरे ह्या 17 नंबर कस्टमर होत्या आणि त्यांची ही फाईल. ते ऐकताच आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता साक्षी ही खोटं बोलत होती हे आता जज समोर आलेले असतं. आणि लगेच आता त्या बिलानुसार तो सोन्याच्या पेंडंटचे बिल बाहेर काढून अर्जुन तो बिलाचा आता मोठा नमुना आता जज समोर आणतो आणि म्हणतो की जज साहेब,
हे पेंडंट साक्षी शिकरेने त्या ब्युटिकमधून खरेदी केलं होतं आणि हा सोन्याचा तुकडा आम्हाला आश्रमात मिळाला आणि यावरून साक्षी शिकरे या आश्रमात आल्या होत्या हे सिद्ध होतंय। आणि साक्षी शिकरे यांनी विलासचा खून ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्या तिथेच होत्या आणि ज्या अर्थी प्रिया मधुकर यांनी खोटं स्टेटमेंट दिलं की साक्षी तिथे नव्हत्या, पण आता या बिलावरून हे सिद्ध होतंय आणि या तुकड्यावरून हे सिद्ध होतंय की साक्षी शिकरे त्या विलासच्या खुनाच्या रात्री त्याच रात्री तो सोन्याचा पेंडंट त्याच तारखेला घेऊन आश्रमात गेल्या होत्या आणि त्याच वेळेस त्या झटापटीत तो सोन्याचा पेंडंट तुटला आणि त्याचा तुकडा तिथे पडला। आणि याचा अर्थ प्रिया मधुकर आपल्यासोबत खोटं बोलतायत आणि प्रिया मधुकर यांनी खोटी स्टेटमेंट दिली हे सिद्ध होत आहे। ते ऐकताच आता प्रियाचा खोटारडेपणा समोर आलेला असतो आणि लगेच आता जज निर्णय देतात की प्रिया मधुकर ह्या आश्रमात असून त्यांनी विलासचा खून करतेवेळेस खोटी स्टेटमेंट दिली आणि साक्षी शिकरे या देखील त्यावेळेस आश्रमात होत्या हे या बिलावरून आता प्रूव्ह होतंय आणि त्या सोन्याच्या तुकड्यावरून सुद्धा सिद्ध होतंय। आणि आता कोर्टाची फसवणूक करून प्रिया मधुकर यांनी कोर्टाची दिशाभूल करून आता खोटी साक्ष दिल्यामुळे प्रिया मधुकर यांना ताबडतोब ताब्यात घेऊन अटक करण्यात यावी असे आदेश आता जजने दिलेले असतात आणि त्याच वेळेस आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। पोलीस आता बेडी घालून प्रियाजवळ येतात तर प्रिया म्हणते की अहो मी काही नाही केलं, माझं आत्ताच लग्न झालंय। तर आता इन्स्पेक्टर म्हणतात लग्न झालं तर आम्ही काय करावा, नवऱ्याला बोलावून घ्या। तर आता प्रियाला आणखीनच रडू येतं आणि इकडे आता जवळपास साक्षीच्या गळ्याचा फास आता अर्जुनने पक्का केलेला असतो आणि लगेच आता अर्जुन म्हणतो जज साहेब याचा अर्थ प्रिया मधुकर यांनी दिलेली स्टेटमेंट खोटी होती आणि विलासचा खून मधुभाऊंनी केला नाही हे आता जवळपास सिद्ध होत आहे आणि साक्षी शिकरे यावेळी त्या आश्रमात होत्या म्हणजे नक्कीच आता साक्षी शिकरेचा विलासच्या खुनाच्या मागे काहीतरी हात आहे हे आता सिद्ध होतंय। आणि लगेचच आता जज ते सगळे पुरावे बघतात आणि पुन्हा साक्षीला आता अटक करण्याचे आदेश देतात। आता प्रिया आणि साक्षी दोघांनाही अर्जुनने अटक घडवून आणलेली असते आणि आता ताबडतोब आता मधुभाऊच्या सुटकेचा मार्ग अर्जुनने मोकळा केलेला असतो आणि जज आता लगेचच अजून पुढची सुनावणी बोलावून म्हणतात की पुढच्या तारखेला आम्ही आता सगळे पुरावे बघून काय तो निर्णय घेऊ। आणि लगेच आता ते ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने अर्जुनने भर कोर्टात साक्षी आणि प्रियाला दोषी ठरवत अटक करून मधुभाऊच्या सुटकेची पताका फडकवलेली असते। तर कसं वाटला हुशार अर्जुन ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।